हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तुमचं ते काय आहे ना, तुम्ही माझा चंद्र आहात, म्हणूनच मला तुमची काळजी सतत असते. अखंड बोलताना त्याचा आवाज खूपच कठोर झाला होता. मून काहीही समजू शकत नव्हती. अखंड नक्की काय म्हणू इच्छित होता, पण अखंडने काहीही समजावून सांगितले नाही आणि तिथून निघून गेला. मून फक्त त्याला जाताना पाहत राहिली. तिने आपल्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, मला कळत नाही मी कुठे अडकली आहे. हा किती विचित्र माणूस आहे. मला जितकं लवकर होईल तितकं त्याच्या जाळ्यातून बाहेर पडावं लागेल. मला डॅडला हे सगळं सांगावं लागेल, म्हणजे ते या घटिया माणसाबरोबर कोणताही व्यवसाय करू नयेत. मी त्यांना कुठल्या समस्येतून बघू शकत नाही. हे बोलून तिने खोल श्वास घेतला आणि आतल्या दिशेने गेली. जसे तिने आत प्रवेश केला तसं तिने पाहिलं की तिच्या डॅडजवळ उभा असलेला एक माणूस अचानक रक्ताने उलटी करायला लागला. ती लगेच आपल्या डॅडजवळ धावली आणि म्हणाली, आपण ठीक आहात ना डॅड? अभिनवजी त्यांच्याजवळ उभ्या मिस्टर परितोषकडे बघत म्हणाले, आपण ठीक आहात ना मिस्टर परितोष? आपल्याला काय झालंय? कृपया डॉक्टरांना कॉल करा. हे बोलत असताना अभिनवजी परितोषजींना आधार देत होते. मून त्यांच्या बाजूला बघत होती. अभिनवजीने हातात धरलेलं ड्रिंकचं ग्लास बाजूला ठेवलेलं होतं. त्यानंतर मूनचा फोन वाजला. ती डॅडकडे बघत म्हणाली, आपण ठीक आहात ना डॅड? तिने डोकं सांभाळण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला फोन वाजत होता तर दुसऱ्या बाजूला अभिनवजी परितोषजींना आधार देत होते. काही लोकांनी परितोषजींना ताब्यात घेतलं आणि त्वरित बाहेर नेत गेले. पण मूनचा फोन पुन्हा वाजला. अननोन नंबरवरून कॉल येताना पाहून तिने कॉल डिस्कनेक्ट केला. परंतु पुन्हा वाजल्यावर ती रागाने कॉल तिने स्वीकारला. काहीतरी बोलायचं होतं, पण तिथूनच आवाज आला, 3 वेळा फोन केला मी तुला चांद, आणि तुम्ही माझा फोन डिस्कनेक्ट केला. ठीक आहे, काही हरकत नाही. इतकी छोटीशी चूक मी माफ करू शकत नाही. हे ऐकून मून रागाने थरथरायला लागली. अखंड समोरून बोलला, मिस्टर परितोषचं काय झालं? मला समजलं की त्यांना उलटी झाली आणि तेही रक्तासहित. अशी अवस्था फारच नाजूक आहे ना. ओ गॉड, तुमच्या डॅडने जर तो ड्रिंक घेतला असता तर? परितोषजींच्या जागी तुमचे डॅड असते. मूनने लगेच आपल्या डॅडकडे पाहिलं, ज्यांच्या हातात पुन्हा ड्रिंकचं ग्लास होतं. मिस्टर वर्मा त्यांच्याबरोबर काहीतरी चर्चा करत होते. कदाचित परितोषजींबद्दल. अखंड पुन्हा म्हणाला, विचार करा, जर त्या ड्रिंकमध्येही परितोषजींच्या ड्रिंकसारखं काही पॉयझन असलं तर तुमच्या डॅडचं काय होईल? त्यांना डायबिटीसही आहे ना. ओ गॉड, त्यांना वाचण्याची शक्यता जवळजवळ नाही. अखंड बोलत असताना मून लगेच आपल्या डॅडजवळ गेली आणि त्यांच्याकडून ड्रिंक घेऊ पाहिली. पण अखंडची फोनवरील आवाज ऐकून आला, पण तू काळजी करू नकोस चांद, मी तुमच्या डॅडची काळजी घेत आहे. त्यांच्या ड्रिंकमध्ये काहीही नाही. ते तुमचे डॅड आहेत. मी त्यांना कसं काही नुकसान पोहोचू शकतो? पण जर माझा चांद माझ्याजवळ नाही तर माझं मन कधीही शांतीत राहणार नाही. काहीही करू शकतो, मी स्वतःला समजावतो, पण मन नाही समजत. त्याला फक्त तुझी तलब आहे. तू येणार नाही ह्या तलब मिटवण्यासाठी? त्याचे बोलणे ऐकून मूनच्या डोळ्यात ओलसरपणा आला. अभिनवजी मूनकडे पाहून म्हणतात, काय झालं मून? काही प्रॉब्लेम आहे का? पार्टीमध्ये कंटाळा आला का? काळजी करू नकोस, आम्ही थोड्या वेळात निघू. फक्त अखंडला भेटू देत. मूनने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, आपण त्यांना भेटा डॅड, पण मी आज जाऊन स्टडी करणार आहे. मला उद्याचा इम्तिहान आहे, म्हणजेच उद्या तिचा पेपर असतो. माझी फ्रेंड मला बाहेर घेऊन गेली आहे. मी तिच्यासोबत जाऊ? अभिनवजी चिंता करत म्हणाले, तुम्हाला आधी का नाही सांगितलं
की तुझा पेपर आहे, मग मी तुला पार्टीला का घेऊन आलो असतो. जा आणि आपली स्टडी पूर्ण कर, ही पार्टी नंतरही अटेंड करशील, मी तुझी मॉमला सांगतो. मूनने मान हलवली आणि बाहेर गेली. ती अखंडशी फोनवर बोलत होती. अखंड हसून म्हणाला, चांद बाहेर कुठे चाललीस. मून रागाने म्हणाली, तर कुठे जाऊ. अखंड हसला आणि म्हणाला, आधी माझ्या रूममध्ये ये. मूनने पलटून सिंघानिया मेन्शनकडे बघितलं, जी अप्रतिम सुंदरतेची होती. ती अस्वस्थ झाली आणि म्हणाली, पण जर कुणी पाहिलं तर. अखंड हसला आणि म्हणाला, काय झालं, तुला वाटतं मी तुझ्यावर कोणी लक्ष ठेवू देईन. काळजी करू नकोस. जर तू नकोस तर पार्किंग एरियात ये, मी येतोय. अखंड बोलून कॉल डिस्कनेक्ट केला. मूनने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, हा माणूस काय आहे इतका वेडा. त्याला कशी हिंमत झाली माझ्या डॅडला घेऊन धमकी द्यायची. मला त्याला सोडता येणार नाही. ती बोलत असतानाच अखंडने तिच्या पोटावर हात ठेवला आणि तिला मागे खेचून आपल्याला तासणाऱ्या पाठीशी लावलं. मून घाबरली. ती ताबडतोब पलटी मारून अखंड समोर उभी राहिली. अखंडने पाऊल तिच्याकडे वाढवलं. मून गाडीला धडकली. अखंड तिला पाहून म्हणाला, चल इथून बाहेर जाऊ, कुणी पाहू नये. चांद, जर कुणी पाहिलं तर तुझं काय होईल हे मी सांगू शकत नाही. मून काहीही बोलू शकली नाही. तिला असं वाटत होतं की समोर एक पूर्णपणे वेडा माणूस उभा आहे. तिने आपला चेहरा थोडासा खाली वाकवला. अखंडने गाडीचे दरवाजे उघडले आणि तिला बसण्याचा इशारा दिला. मून लगेचच गाडीमध्ये बसली आणि काही क्षणात गाडी सिंघानिया मेन्शनमधून बाहेर पडून सिंघानिया फार्म हाऊसकडे निघाली. संपूर्ण मार्गभर अखंडाची नजर पुढे फार कमी होती आणि जास्तीची नजर मूनवर होती. तर मून चुपचाप आपल्या जागी बसलेली होती. तिला माहिती नव्हतं की पुढे तिच्यासोबत काय होणार आहे. पण जेव्हा तिने परितोषजींची अवस्था पाहिली तेव्हा तिला फारच भीती वाटली आणि ती कल्पनाही करू शकत नव्हती की जर परितोषजींच्या जागी तिचे स्वतःचे वडील असते तर काय झालं असतं. म्हणून तिने पूर्णपणे शांत राहणे योग्य समजले. तेव्हा गाडी फार्म हाऊसच्या आत पोहोचली. अखंडने गाडी थांबवली आणि मूनकडे बघायला सुरुवात केली. मूनला त्याची नजर स्वतःवर जाण्याची जाणीव झाली, पण तिने त्याच्याकडे पाहत न बोलत विचारलं, आपण मला इथे का आणलंत. अखंडने हसत उत्तर दिलं, तू किती निरागस आहेस ना चांद. तुला माझ्या गोष्टी समजत नाहीत का, किंवा तुला समजून घेण्याची इच्छा नाही का. तुला माहिती आहे मी एकच गोष्ट एकाहून अधिक वेळा सांगत नाही, पण मी तुला जवळजवळ 10 वेळा सांगितलं आहे की मला तुझ्या तोंडून प्रशंसा हवी आहे आणि जोपर्यंत तू प्रशंसा करत नाहीत तोपर्यंत मी तुला स्वतःपासून दूर करणार नाही. आता तुला ठरवायचं आहे की ती प्रशंसा कधी करायची आहे. तिची ही गोष्ट ऐकून मून थोड्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. अखंडने पागलपणाची ही सगळी मर्यादा पार केली होती. ती रागाने म्हणाली, आपण कसे माणूस आहात मिस्टर अखंड सिंघानिया. मला वाटतं तुम्हाला डॉक्टरची गरज आहे. तुम्ही सायकॅट्रिस्टकडे जावं. कदाचित ते तुमचे उपचार करू शकतील. तुम्हाला माझ्याकडून प्रशंसा हवी आहे, पण तुम्ही त्या प्रशंसेच्या लायक नाहीत. तिचे हे बोलणं थांबलं होतं की अखंड अचानक तिच्याकडे झुकला आणि आता त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. अल्प वेळापूर्वी तो फार प्रेमळ आवाजात बोलत होता, पण अचानकच त्याने मूनच्या डोक्याच्या मागे हात ठेवून तिचे केस घट्ट पकडले. त्यावेळी आता मून घाबरली. मूनच्या वेदनेतून ओरड पडली आणि ती थोड्या धास्ताने अखंडकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अखंड दात घट्ट दाबत म्हणाला, मी पागल दिसतो तुला. मी तुझ्याकडून प्रशंसा मागत आहे आणि तुम्हाला
अनाप शनाप बोलत आहेस? तुला तुझ्या वडिलांनी सांगितलं नाही का की अखंड सिंघानिया कसा माणूस आहे? पण काळजी करू नकोस, आता मी स्वतः तुला ओळख करू देईन. हे सांगताच त्याने गाडी सोडली आणि मूनला आपल्या कुशीत उचलून बाहेर काढलं. मून पूर्णपणे आश्चर्यचकित झाली. मून आश्चर्याने पाहत होती. अखंड तिच्या कुशीत घेऊन अंतराच्या खोलीकडे चालला होता. अखंडाच्या चेहऱ्यावर रागाचे प्रचंड भाव होते. चेहरा लाल, डोळे अंगारासारखे चमकत होते. अखंड मूनला घेऊन तिच्या लक्झरी रूममध्ये गेला. खोलीत प्रवेश करताच मूनची श्वास वेगाने जाण्यास लागली. तिला ही खोली फार चांगली ओळखती. आज सकाळीच तिने ही खोली सोडली होती आणि आता रात्री पुन्हा परत आली होती. ती अखंडाकडे पाहत म्हणाली, आपण मला फक्त यासाठी आणलत का की मला जबरदस्ती करू शकाल? अखंड हसला. त्याला हसताना पाहून मूनचे डोळे मोठे झाले. अचानक त्याचा चेहरा जणू आग झाल्यासारखा झाला आणि नंतर पुन्हा फुलासारखा हसला. अखंडने तिला पलंगावर झोपवलं आणि तिच्या जवळ झुकला. मून घाबरून थरथरायला लागली. अखंडने पाहत त्याने म्हणाले, मी फक्त तुझ्याकडून प्रशंसा मागत होतो. तीच प्रशंसा जी मी ऐकली नाही, तीच मला हवी होती, पण तू मला अनावश्यक त्रास दिलास. चांद, आणि अजूनही तुला समजत नाही का की मी तुला इथे का आणले? मून लगेच म्हणाली, प्लीज असं काही करू नका. मी जे सांगेल ते करण्यास तयार आहे, पण प्लीज माझ्या वडिलांसोबत असं काही करू नका. चांद म्हणाली आणि त्यानंतर अखंड हसला आणि म्हणाला, मी काहीही करू इच्छित नाही चांद, पण तू मला मजबूर करत आहेस. आता तुला समजलं असेल की तुला काय करायचं आहे. आणि त्याचनंतर इकडे मून थोड्या वेळात त्याच्याकडे पाहत राहिली. नंतर तिचे पलके हलके झुकले आणि नजर अखंडच्या ओठांवर गेली. आता तिला नीट समजलं होतं की तिला काय करायचं आहे. तिने आपले ओठ हलके वर केले. अखंडच्या नजरा अधिक तीव्र झाल्या आणि त्याचनंतर मून म्हणाली, मी करतोय, थोडा वेळ द्या मला. मी तुमच्यासारखी नाही जे कोणालाही लगेचच चुंबन देतात. अखंड तिरकस नजर टाकून म्हणाला, मी कोणालाही चुंबन करत नाही. मी फक्त माझ्या चांदला चुंबन देतो, कारण तिच्या ओठांवर हक्क फक्त माझा आहे. त्यानंतर त्याने मूनच्या कमरेवर हात ठेवून तिच्या कंबरला हलकं सहवायला सुरुवात केली. मूनचे रोंगटे उभे राहिले. तिचे हृदय जोरजोरात धडकत होते. ती हलकी वर झुकली आणि तिचे ओठ अखंडच्या ओठांना लागले. एकदम कडक चुंबन. असे वाटत होते जणू ओठ काचेचे किंवा दगडाचे असतील. पण मूनचे ओठ जणू गुलाबाचे फूल होते. अखंडला तिला त्याच्या ओठांवर अनुभवताना थोडं मागं जावं वाटलं आणि म्हणालं, बच्ची आहेस का? मला प्रशंसा हवी, लॉलीपॉप नाही. त्यानंतर इकडे मून गुस्स्याने त्याच्याकडे पाहत तिचे डोळे मिटून अखंडच्या होठांकडे आपले ओठ घेऊन गेली आणि त्याचनंतर तिला त्याला किस करण्याची हिंमत अजिबात येत नव्हती. अखंड तिच्याकडे पाहत होता आणि हळूच म्हणाला, असं वाटतंय का की माझ्या चांदची तारीफ करायला तुला येत नाही? पण तरीही तारीफ करणं कसं करायचं ते आपल्याला माहीत नाही. चांदला तर तारीफ ऐकण्याची सवय आहे, तारीफ करण्याची नाही. हे बोलत असताना त्याने आपली बोटं मूनच्या गळ्यावर ठेवली आणि हळूच तिच्या गळ्याला हलवायला लागला. मूनची श्वास गडद होऊ लागले. अखंड तिच्याकडे पाहत म्हणाला, काही हरकत नाही चांद, अजून त्याला बरेच काही शिकायचे आहे आणि सुरुवात मी तारीफ करून देतो. हे सांगून त्याने मूनच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. आपली जीभ हळूच तिच्या तोंडात घातली आणि तोवर आवेशाने किस करायला लागला. मूनच्या संपूर्ण शरीरात एक करंटसारखा धक्का गेला.
तिचं हृदय जोरात ठोके मारू लागलं आणि तिच्या हातांनी अखंडच्या खांद्यावरून मागील रात्रीच्या अस्पष्ट आठवणी जाग्या होऊ लागल्या, जेव्हा ती नशेत होती आणि अखंडला असेच किस करत होती. आज काही वेळापूर्वीही वॉशरूममध्ये त्यांच्यातील एक हलकीशी लिप किस झाली होती. अखंड तिच्यावर आवेशाने किस करत राहिला. त्याचे ओठ सतत मूनच्या ओठांना पकडून ठेवत होते आणि प्रत्येक क्षणासोबत किस अधिक खोल आणि तीव्र होत चालली होती. अखंड एका क्षणासाठीही मूनच्या ओठांना सोडत नव्हता. त्याने पूर्णपणे मूनच्या ओठांवर आपले वर्चस्व गाजवले होते. मूनची श्वास गडबडायला लागली होती तेव्हा तिने आपले हात अखंडच्या छातीत टेकवले. अखंडने तिच्या अडचणी समजून घेत तिच्या ओठांना आपल्यापासून मुक्त केलं आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, इतकीच तारीफ? इतकीच? थोडी अधिक तारीफ कर ना चांद. अखंड म्हणाला. मून रागाने म्हणाली, माझे ओठ दुखत आहेत. तिला त्रास होत होता. अखंड डेव्हिल स्माईलसह म्हणाला, आता तुला थोडे सहन करावेच लागेल ना चांद, पण काळजी करू नकोस. मी इतका घाई गडबडीत आशिक नाही की तुला अधिक त्रास देईन. आजसाठी एवढंच बरं आहे. आता सांग, माझ्यासोबत कुठे येशील? अखंडने विचारलं. मून रागाने म्हणाली, कुठे जाईन हे विचारून काय होणार? मला माझ्या घरात जायचं आहे. कृपया मला माझ्या घरी जाऊ द्या. अखंड प्रेमाने म्हणाला, चांद, नेहमी तशीच गप्पा कर की ज्या मला आवडतात. ज्या गोष्टी मला आवडत नाहीत त्या ऐकल्यात की मला राग येतो आणि जेव्हा मला राग येतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला त्याच्या वागण्यावर खूप पश्चाताप होतो. अखंड स्पष्टपणे सांगतो. अखंडची धमकी ऐकून मून एकदम चूप झाली. अखंड उभा राहिला आणि आपली जॅकेट काढायला लागला. त्या क्षणी त्याने पांढरी शर्ट आणि काळ्या पॅन्ट परिधान केलेली होती. मून त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती. तिला समजत नव्हतं की अखंड आता काय करणार आहे. त्यानंतर तिला फक्त आपल्या घरी जायचं होतं, पण तेथे राहिल्यास तिला असं वाटत होतं की ती वेडी होईल. अखंडच्या जवळ राहणं खूप कठीण होतं. अखंड आता आपली शर्टची बटणं उघडायला लागलाय. त्याला बटन उघडताना पाहून मूनला आता भीती वाटू लागली त्याची. मून घाबरली. तिच्या मनात एक विचार सतत फिरत होता. अखंड काल रात्री जी कृती केली ती पुन्हा होईल का? तोच प्रश्न तिच्या मनात होता. अखंडने आपली शर्ट काढून बाजूला ठेवली आणि मूनकडे परत वळला. मून त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुम्ही आपल्या कपड्यांना का काढत आहात? तुम्ही तर स्वतः म्हणत होता ना की मला कुठे घेऊन जायचे, मग आता कपडे का काढायला सुरुवात केली? मूनने अखंडला प्रश्न विचारला. अखंडने हसत उत्तर दिलं, पण तुम्ही मनाई केली चांद, आणि जर तुम्ही मनाई केली तर मी तुमच्यावर जबरदस्ती कशी करू शकतो? म्हणून मी विचार केला की आरामात तुमच्या हाती हजर राहू. तुम्हाला मला आपल्या हाती घेऊन झोपायचं नाही का? मूनला त्याच्या बोलण्यावर थोडं हलकं वाटलं आणि तिने लगेच म्हणाली, नाही, असं नाही की मला कुठे जाण्याची इच्छा नाही. जर तुम्हाला माझ्यासोबत काही ठिकाणी जायचं असेल तर ठीक आहे, आपण जाऊ शकतो. मला काहीच हरकत नाही, मून म्हणाली. अखंडने हसत विचारलं, तुम्ही खरोखर शुअर आहात? आणि त्याचनंतर मूनला त्याच्या या प्रश्नावर थोडा धक्का बसला, पण तिने हळूच उत्तर दिलं की हो, मी शुअर आहे. अखंडने कपाटाकडे जाऊन एक शर्ट काढली आणि मूनकडे परत येऊन म्हणाला, हे परिधान करा. मूनने आश्चर्यचकित होऊन ती शर्ट पाहिली. ही शर्ट मी घालू? तुम्ही वेडे झालात का? ही शर्ट तर माझ्या घोट्यांवरूनही खाली येणार नाही. मी माझी ड्रेसच घालणार आहे. अखंड त्याला न पाहता तिच्या नजरेतून हळूच हसला. मून थोडी घाबरली आणि ड्रेस घालण्यासाठी बदलण्याच्या खोलीकडे निघाली. अखंडने तिचा हात धरला आणि म्हणाला, कुठे चाललाय चांद? मून थरथरत करत म्हणाली,
मी बदलण्याच्या खोलीत चालले. अखंडने हलके हसत उत्तर दिलं. तुला काही लाज वाटते का? काही हरकत नाही. चांद, तू माझ्यासमोर कशी लाजणार आहेस? हळूच पुढे ये. मून थोडी संकोचली, पण अखंडच्या हसणाऱ्या चेहऱ्यावर तिचं भय थोडं कमी झालं. अखंडने तिच्या हातात शर्ट घातली आणि स्वतःसाठीही शर्ट घालायला सुरुवात केली. मूनला हळूहळू आनंद आणि थोडासा संकोच वाटू लागला. कपडे परिधान झाल्यावर अखंड तिच्या जवळ आला आणि म्हणाला, आता माझा मूड बदलतोय. मन करतोय की माझा चांद माझ्यासोबत काही वेळ घालवा. मूनने लगेच बोललं, कृपया मिस्टर सिंघानिया, आपण बाहेर जाऊयात. अखंड हसला आणि त्याच्या कमरेवर हात ठेवून बाहेर निघाला. मून स्वतःला एका हलक्या फंद्यात अडकलेलं वाटत होतं. आधी फार्म हाऊस, नंतर लॉंग ड्राईव्ह. प्रत्येक क्षण तिच्यासाठी वेगळाच होता. गाडी रस्त्यावर धावत असताना मून सतत श्वास घेऊन ड्रेस व्यवस्थित करत होती. अखंड अचानक गाडी थांबवतो आणि मूनकडे झुकतो. मून थरथरली आणि मागच्या सीटवर जड झाली. हे काय करायचं आहे तुम्ही? मूनने घाबरलेल्या आवाजात विचारलं की हे काय करताय तुम्ही? अखंड हसत म्हणाला, माझा मूड बदलला होता, पण तुला माझ्यासोबत ड्राईव्ह करायचं होतं म्हणून विचार केला की थोडासा रोमॅन्टिक क्षण अनुभवू. माझा चांद माझ्यासोबत आहे आणि मला फक्त तिला आनंद द्यायचा आहे. मून हळूहळू शांत झाली, पण तिच्या मनात रोमॅन्टिक उत्सुकतेचा एक हलका थर होता. अखंडच्या हसण्याने आणि जवळीकाने तिचं मन गदगद करत होतं. दुःखाने तिने आपल्या मुठी घट्ट केली आणि तिच्या डोळ्यात अश्रू भरले. पण अखंडला असं वाटत नव्हतं की काही फरक पडला आहे. तो लक्ष केंद्रित करून तिच्या ओठांवर चुंबन करत राहिला आणि मूनच्या वेदनेच्या हळव्या रडण्याचा आवाज तिच्या ओठांमध्येच कुठेतरी दडला गेला होता. सुमारे 2 तासानंतर मून कारच्या मागच्या सीटवर बसलेली होती आणि अखंड तिच्यावर झुकलेला होता. AC चालत असताना देखील अखंड पूर्णपणे घामाने भिजलेला होता. मूनची डोळे हळूहळू मिटत चालली होती. ती खूप थकलेली होती, पण अखंड अजूनही पूर्णपणे समाधानी झाला नव्हता. तो मूनकडे बघत म्हणाला, काय झालं चांद? तुला इतकं थकणं का झालं? अजून मी तुला फार त्रास दिला नाही ना? मून वेदनेच्या आवाजात म्हणाली, प्लीज मिस्टर सिंघानिया, आता थांबवा. मला खरंच खूप वेदना होत आहेत. अखंड तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत तिचे गाल हलकेच स्पर्श करत म्हणाला, तुझ्यासाठी हे तर मी करू शकतो चांद. बाकी सगळं आपण उद्या पूर्ण करू. हे बोलताच त्याने स्वतःला मूनपासून वेगळं केलं. मूनने खोल श्वास घेतला आणि थोडीशी शांती अनुभवली. अखंडने तिच्या कपड्यांची अळी नीट करून घेतली आणि मग तिला आपल्या मिठीत उचलून समोरच्या सीटवर बसवलं. मूनला आता खूप वेदना होत होत्या. ती आपली डोळेही उघडू शकत नव्हती आणि कधी ती गाडीच्या सीटवर बसून गहिरी झोपीत गेली हे तिलाही कळलं नाही. सकाळचा वेळ. तिची झोप सुटली तेव्हा तिने हळूहळू डोळे उघडले. डोळे उघडताच तिचं लक्ष बाजूला झोपलेला अखंडवर गेलं आणि त्याला पाहताच तिला काल रात्रीची सारी घटना आठवली. काल रात्री अखंडने तिच्या वडिलांबद्दल ब्लॅकमेल केलं आणि त्याचबरोबर तिच्यासोबत जवळीक साधली होती. ही सगळी आठवण मूनच्या डोळ्यात अश्रू आणून गेली. तिने ताबडतोब कपडे घालून खोलीतून बाहेर पाऊल टाकलं. बाहेर येताच ती थेट फार्म हाऊसच्या बाहेर गेली. आजही तिला कोणताही गार्ड रोखलेला नव्हता. ती टॅक्सीमध्ये बसली आणि रडत रडत म्हणाली, मला लवकरात लवकर शिवायला भेटायचं आहे. त्याला मिस्टर सिंघानियाबद्दल सगळं सांगावं लागेल. मी अशा पागल माणसाला सहन करू शकत नाही. जर मिस्टर सिंघानियामुळे माझ्या वडिलांना काही झालं तर मी माफ करणार नाही, पण आधी मला शिवायशी बोलावं लागेल. हे बोलताच ती तिच्या फोनवर शिवायला
कॉल करत होती, पण शिवायने तिचा कॉल घेतला नाही. काही वेळानंतर मून आपल्या घरी पोहोचली तेव्हा सुहासिनीजींनी विचारलं, इतक्या सकाळी इथे कशी आलीस? जेव्हा तू ग्रुप स्टडीसाठी जातेस तेव्हा दुपारपर्यंत परत येत नाहीस. आज सकाळी 8 वाजताच परत आलीस? हे मला थोडं विचित्र वाटलं. मून थोडी घाबरून म्हणाली, हो, तिथे मला झोप येत नव्हती म्हणून मी इथे आले. आता मी थोड्या वेळासाठी झोप घेणार आहे. प्लीज मला डिस्टर्ब करू नका. असं म्हणत आता इथे मून वरती जाते. ती लगेच तिच्या खोलीत गेली आणि बेडवर पडली. तर आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.